नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा. अक्षय तृतीया असं म्हणताना त्यातल्या 3 या संख्येला खूप महत्त्व असतं. शरीरातील सर्व कार्य ज्यांच्याकरवी होत असतात ते त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ हे 3च्या संख्येत असतात. संपूर्ण विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि परिवर्तनाची जबाबदारी असणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा त्रिदेव असतात. नुकत्याच झालेल्या महाकुंभ उत्सवात गाजलेला गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम त्रिवेणी संगम असतो. साक्षात परमपुरुष परमात्म्यातून निघालेलं व्हायब्रेशन म्हणजे ओंकार हा ध्वनी अ, उ आणि म या 3 अक्षरातून साकार झालेला असतो. विद्युत शक्तीचेही आर, वाय आणि बी असे 3 आधारस्तंभ असतात. अशा प्रकारे 3 या संख्येबद्दल सांगावं तितकं कमी वाटू शकतं, पण आपल्या सर्वांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात ते आरोग्याचे 3 उपस्तंभ किंवा आधारस्तंभ. यातला पहिला स्तंभ आहे आहार, दुसरा आहे निद्रा म्हणजे झोप आणि तिसरा आहे ब्रह्मचर्य म्हणजे शुक्राचं रक्षण अर्थात शक्तीचं रक्षण. आहार वेळेवर आणि भूक असेल त्या प्रमाणात आणि स्वतःच्या प्रकृतीला अनुरूप घेणं. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हे मर्म सांभाळून अन्न सेवन करणं हे आरोग्याचं अक्षयदान देणारी पहिली स्टेप असते. योग्य वेळ म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 यातील 6 ते 7 तासांसाठी शांत झोप घेणं. त्या योगे दिवसभरात मेंदूवर पडलेल्या इम्प्रेशन्सना रिस्ट्रक्चर करण्यासाठी वेळ देणं ही आरोग्यासाठी आवश्यक दुसरी स्टेप असते. तर शुक्ररक्षण म्हणजे अकारण शक्ती खर्च होणार नाही याकडे लक्ष ठेवणं. पंचामृत, च्यवनप्राश, धात्री रसायनासारखं शक्तिवर्धक रसायन सेवन करणं. मेंदू, हृदय आणि किडनी या त्रिमर्मांना शक्तीचा पुरवठा होत राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं हे आरोग्याकडे उचललेलं तिसरं महत्त्वाचं पाऊल असतं. त्यामुळे मंडळी, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हे 3 आधारस्तंभ जपण्याचा निश्चय करूया आणि अक्षय आरोग्याचा आनंद घेऊया.